हात भरपूर सुजले, इथे दिसत असेल तुम्हाला ह्या साईज इथं मध्ये, इथं ह्या पोर्शन. हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग डेली रुटीनचा असणार आहे. आज मी तुम्हाला घरात मध्ये दाखवणार आहे म्हणजे एकटीची लाईफ कशी असते, कारण की आता हे कामाला गेलेत, सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे. सकाळी काही ब्लॉग स्टार्ट केला नाही, त्याच्या आधी तुम्ही सकाळची क्लिप बघून घ्या. आणि जसं काय होतं, जे काही अपडेट्स आहेत ते तर तुमच्यासोबत मी शेअरच करते. सो स्टे ट्यून. तर जसं की तुम्ही बघितलं होतं की ह्यांनी आहे ना पूर्ण दूध उतू घातलं होतं आणि माझी त्याच्यावर खूप जास्त चिडचिड होणार होती. पण मी सकाळी म्हटलं का असं करता, एखादं काम कमी करत जावं ना, पण वाढवून कशाला ठेवता. त्यावर त्यांचं म्हणणं असं होतं की मला काय माहिती तुझं दूध उतू जाणार आहे, तुला कळत नाही का व्यवस्थित लावायचं. म्हटलं यार जाऊ दे मरू दे, काय त्यांना बडबड करून पण फायदा नाही, ते आपल्यालाच उलटं बोलणार आहे. म्हटलं चला, सकाळी सकाळी खूप जास्त भूक लागते. पहिले तर आहे ना मी सकाळी सकाळी रोज नाश्त्याकडे वळते. पहिले काजू आणि बदाम आणि मनुके खाऊन घेतले आणि त्यानंतर मी घेतली खिचडी केली आणि पहिली नाश्त्यासाठी खिचडी घेतली. आजकाल आहे ना मला खिचडी जरा जास्तच आवडायला लागली. पहिले काही एवढी आवडीने खात नव्हते, पण आता आहे ना खूप जास्त आवडायला लागली. आणि त्याबरोबर एक चहा मस्त असा. आणि आज बरेचसे असे कामं पण होते. चला मग माझ्या ट्रायपॉडसोबत काय झालं ना हे मी तुम्हाला आधी शेअर करते. तर तुम्हाला असं वाटत असेल की काय ट्रायपॉडसोबत करते, पण माझं ट्रायपॉड खराब झालेला आहे आणि मी असं कंटिन्युअसली शूट करू शकत नाही. आणि काय झालं ना की मी खूप वेळची आहे ना बसूनच होते, कारण की म्हणजे म्हटलं चला थोडंसंच काम आहे, जास्त काही नाही आहे. म्हटलं पटपट फोन वगैरे स्क्रोल करावा. मग फोन स्क्रोल करत बसले आणि कसा 1 तास निघून गेला काही कळालंच नाही. त्यानंतर नंदेशी वगैरे फोनवर बोलले, कारण की त्यांच्याशी फोनवर बोलणं हे माझ्यासाठी खूप जास्त मॅन्डेटरी झालेलं आहे. कारण की रोज त्यांच्याशी नाही बोलले की मला असं चुकल्यासारखं वाटतं. आणि अशी मी पहिली भाऊजे असेल जी तिच्या नंदेशी बोलायला एवढी उत्सुक असते ती. पण त्या यार नंदा नाही आहेत, त्या बहिणी आहेत माझ्या. पण झालं काय ना, चला आपण ट्रायपॉडचं बोलूयात. हे ट्रायपॉडचं आहे ना व्यवस्थित उभाच राहत नाही. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. किचनच्या खिडकीमध्ये फोन ठेवला आहे. ह्याचं काय झालं आहे, हे जे आहे ना हे मला आडवं उभंच करता येत नाही आहे. आणि ही वायर सुद्धा हे होती आहे, त्यामुळे म्हटलं ही वायर आधी फोल्ड करून ठेवावी आणि त्यानंतर. आणि माईक लावावं लागेल आज मला, कारण की आज घराच्या पाठीमागे स्लॅब आहे आय गेस, त्याचा खूप जास्त आवाज येतोय, त्यामुळे मी माईक लावते थोड्याच वेळात. आणि मला आहे ना हा ट्रायपॉड घेऊन आहे ना डबल 1 वर्ष तरी झालं असेल. आणि ना ह्याचं मेन लॉजिक काय आहे ना हे मला आत्ता समजलंय. भाई एवढ्या दिवस मी ट्रायपॉडसोबत काय करत होते. आणि मी हा ट्रायपॉड खराब झाला आहे म्हणून म्हटलं की एखादा चांगला असा डिजिटेकचाच घ्यावा, कारण की भरपूर असे क्रिएटर आहे जे डिजिटेकचेच लॅपटॉप घेतात त्यामुळे. आणि नंतर मला समजलं की ह्या लॅपटॉपचे असं गणित आहे, आणि तेव्हा मला खूप जास्त आनंद झाला. आणि आता मी सगळं काही शूट आहे ना ह्याच लॅपटॉपनी करते आहे. आणि आता आहे ना मी कपडे वगैरे मशीनला लावले होते आणि त्यात सोनूला पण बाहेर सोडायचं होतं. परत बाहेरचे कपडे आणले नव्हते काल रात्री, ते सुद्धा आणायचे होते. आणि मला आहे ना हे भयंकर ओरडतात. हे म्हणतात कुठलेही कपडे रात्रभर बाहेर ठेवायचे नसतात, ते चांगलं नाही आहे, तुला किती वेळा सांगितले. तरी पण माझ्या काही लक्षात राहत नाही. आणि नंतर आता सोनूची मस्ती तर तुम्ही बघू शकता. समजते का तुला काय? आणि त्याला 1000दा जरी त्या बेडवरून हे केलं ना तरी पण तो तिथंच जाऊन झोपणार. काय त्याला बोलू शकत नाही. चला माझं वाळलेले कपडे आणायचे बाहेरून, ते आणते. आणि अजून झाडांना सुद्धा पाणी घालायचंय मागच्या पुढच्या, ते सुद्धा करून घेते. यायचं का तुला बाहेर? चल चल लवकर. आणि ना आता आहे ना रात्रीची मुगाची भाजी होती, सो ती काढते फ्रीजमधून आणि भाकरी करणार आहे बस. जास्त काय स्वयंपाक नाही करणार. आणि मला फ्रीज सुद्धा क्लीन करायचं आहे आज, सो पटपट काम आवरून घेणार आहे. म्हणजे ते जेवायला आले की जेवण करून जातील. शक्यतो ते आज येणार आहे जेवायला, तर बघूया. माझे 2 इथे दिसत असेल तुम्हाला ह्या साईज इथं मध्ये, ह्या पोर्शनमध्ये. आणि मला बिलकुल पण भाकरी करता येत नाही. पण आता
पोटा पाण्यासाठी करावं लागतंय. त्यानंतर आहे ना, जसं की मी तुम्हाला सांगितलं सकाळी दूध उतू गेलं होतं ते मी क्लीन केलं नव्हतं आणि म्हटलं आता स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. एकदा किचन आहे ना शेवटचं क्लीन केलं ना की खरंच खूप भारी वाटतं आणि बघायला सुद्धा आहे ना दिवसभर खूप रिलॅक्सिंग वाटतं. आणि ना मला आजकाल आहे ना किचनमध्ये अजिबात थांबासं वाटत नाही आहे, कारण की मधल्या काही पिरियडमध्ये खूप जास्त पाऊस झाला त्यामुळे थोडंसं थंडवा वातावरण झालं होतं. पण आता परत आहे ना खूप जास्त गरम होतं आहे आणि त्यात एवढे मोठे केस आणि केस वरती बांधले ना मला ते ना असं वरती पण जडजड होतं, त्यामुळे मी जास्त आहे ना जुडा बांधून राहत नाही. हाफ क्लिप लावला तर गरम होतं, मलाच समजत नाही काय करावं. आणि ह्यांना मी सांगितलं ना हो गरम होते काय करू, त्यांचं एकच उत्तर असतं तुला केसांमुळं गरम होते, एकतर तू केस काप. मग मी म्हणते नाही माझं केसांवर खूप जास्त प्रेम आहे. मग त्यांचं म्हणणं असतं मग मी काय करू. मग ते रागाच्या भरात मला एक दोनदा असे पण म्हणतात तू टकली हो. आणि यार मी टकली कशी दिसल तुम्ही नक्की मला सांगा. पण जाऊ दे, हा एक जोकचा पार्ट आहे. त्यांना सुद्धा माझे हेअर्स खूप जास्त आवडतात आणि मी खूप जास्त काळजी तर घेत नाही आहे. खरंच काळजी जर घ्यायला लागले तर खरं खूप छान होतील केस. पण आहे ना जेवढे काही टिप्स आहेत ना ते तर मी माझे जे आधीपासून फॉलो करते ना ते तर मी आत्ता पण फॉलो करते. आणि मला आहे ना एक डिटेलमध्ये आहे ना हेअर केअरवरती ना व्हिडिओ घेऊन यायचा आहे, कारण की मला खूप जणी बोलले की तुझं हेअर केअर रुटीन सांग, हेअर केअर रुटीन सांग. तर नक्कीच मी घेऊन येते. आणि बघा मला स्वयंपाक करता करता सुद्धा इतकी तहान लागती ना, खरंच मी पानकोंबडी आहे हे तर मला तेच म्हणतात. रात्रीत मी 3 ते 4 वेळा उठून पाणी पित असते. सो चला मग पुढचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. मी आताशी उठली आहे झोपेतून, दुपारीची झोपले ती डायरेक्ट आत्ता उठलेली आहे. आणि हे जेवण करून आले, म्हणजे जेवायला आले, जेवण करून गेले तरी मला समजलं नाही. मी फक्त दरवाजा उघडला, त्यांनीच त्यांच्या हाताने घेतलं, त्यांनीच त्यांचे जेवले पण आणि निघून पण गेले. फक्त जाताना मला म्हटले की तू दरवाजा लावून झोप. आणि आज इतकी झोप कशाने आली ती काय माहिती, पण भयंकर झोपली आहे मी आज. आता संध्याकाळी काही लवकर झोपत नाही. सो चला मग फ्रेश वगैरे झाली, आता चहा ठेवते. नंदेची मुलगी येणार आहे मोठ्या, आणि शोनू पण माझ्याबरोबर उठला होता, आता परत झोपलाय. चला मग जे काय होतं ते तुमच्यासोबत शेअरच करते. तर आमचं आत्ता जेवण सुद्धा झालंय आणि हे सुद्धा येऊन बसले होते आणि हे खूप जास्त दमले, त्यामुळे मी काय यांना दाखवत नाही. खूप जणांनी कमेंट केलं की एखादा ब्लॉग दादाबरोबर शूट कर, तर नक्कीच जेव्हा केव्हा चान्स भेटेल ना तर नक्कीच मी त्यांच्यासोबत ब्लॉग शूट करेल. आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आज आहे ना मला ती रेसिपीचं शूट करायचं होतं. म्हणजे जसं की तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये बघितलं असेल की मी आहे ना मिठाच्या शंकरपाळ्या केल्या होत्या त्याचं. पण काय झालं, घरी नणंद आली होती, त्यांची मुलं वगैरे होते, मग त्यामुळं मी त्याच्यामध्ये शूट काही केलंच नाही. म्हटलं जाऊ दे, नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा करेल ना, 1 आठवड्याच्या गॅपनंतर मी परत ती रेसिपी करेल, तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि खूप छान लागती. ज्यांना कोणा माहीत असेल ना त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा. सो ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी माझा व्हिडिओ इथे संपवते. कसं वाटतोय नक्की सांगा. चला मग बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स, अँड बाय अँड गुड नाईट.